साधेपणाचा उपदेश देणारे, समाजाला संयम आणि सुसंस्कृतपणाचे धडे देणारे तेच इंदुरीकर महाराज. पण आज महाराष्ट्रात एकच चर्चा रंगली आहे. महाराजांनी लेकीचा साखरपुडा थाटामाटात केला आणि आता या चर्चेवर स्वतः इंदुरीकर महाराजांनी दिला आहे थेट खुलासा. पाहून घेऊया. अहो महाराज, बोलता एक आणि करता एक, यात तुमचं चाललं आहे काय, हेच आम्ही पाहणार आहोत. संगमनेरमध्ये रंगला साखरपुड्याचा सोहळा. कोण आहे इंदुरीकर महाराजांचा जावई? कसे ठरले लग्न? श्रीमंतांच्या विषयी कळवळून बोलणारे इंदुरीकर महाराज मुलीचा हात कोणाच्या हातात दिला, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत याच व्हिडिओमध्ये. संगमनेरमध्ये रंगला साखरपुड्याचा सोहळा. मंचावर फुलांचा वर्षाव झाला. संपूर्ण गाड्या, संपूर्ण स्टेज, जिकडे पहावे तिकडे फुलेच फुले होती. फुलांवर एवढा किती खर्च केला. गाड्यांवर गुलाबांच्या माळा आणि लेक ज्ञानेश्वरी हिची एंट्री मात्र नाचतच झाली. मग दुसऱ्यांच्या लेकी बाळा नाचत एंट्री करतात तेव्हा ए भिकार चोट असे म्हणणारे ते इंदुरीकर महाराज स्वतःच्या मुलीच्या लग्नात अशी एंट्री का बरे ठेवली असेल? हे सगळं पाहणाऱ्यांनाही थक्क करून गेलं. लोक म्हणाले, हीच का ती साधेपणाची शिकवण देणारे महाराज? स्वतःच्या मुलीने गॉगल घातला आणि कारमधून डान्स करत करत एंट्री केली. म्हणजे ते इंदुरीकर महाराज इतरांना सांगतात, इतरांच्या लेकींना नावे ठेवतात, परंतु स्वतःची लेक ज्या वेळेला हे करते त्यावेळेला मुग गिळून गप्प बसतात. का तर म्हणे आम्ही माणसं नाही आहोत का? आम्हाला हौस नाहीये का? आम्ही हे करणार नाही का? तर मग बाकीचीही माणसं आहेत ज्यांना उपदेश करता, त्यांनीही ते का सहन करावं बरं? मग लोकांनी विचारलं, हीच का ती साधेपणाची शिकवण देणारे महाराज? मग त्यांचं काय चुकलं? पण कथा इथे संपत नाही. महाराज त्यातूनही स्पष्ट बोलले, हो साखरपुडा मी मोठा केला, परंतु जेवण मात्र आपल्या मातीत दिलं. एक ॲटम जर तुम्ही आपल्या मातीतला केला तरी बाकीचे, जी मुलगी तुमची गॉगल घालून आली ते तुम्हाला कसं चाललं? चायनीज नाही, पंजाबी नाही, फक्त शुद्ध महाराष्ट्रीयन मेनू. पुरणपोळी, पिठलं, भाकरी तोंडी लावणं, आपल्या संस्कृतीचा सुगंध देणारं जेवण. हे एवढंच बरं झालं. बाकी काय केलं तुम्ही? त्या फुलांच्या वर किती खर्च केला? महाराज म्हणाले, मी समाजाला जे सांगतो ते स्वतःही पाळतो. साखरपुड्याचा थाट हा प्रेमाचा आणि आशीर्वादाचा होता, दिखाव्याचा नव्हता. मग इतरांना तुम्ही म्हणता की लग्नात जास्त खर्च केला नाही तरी पोरं बाळ होतात, मग ते का तुमच्या मुलीला झाली नसती का? पण या थाटामागे एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. फुलांच्या सजावटीवरच लाखो रुपयांचा खर्च केला आहे. स्टेज पासून गाड्यांपर्यंत सर्वत्र फुलांचंच राज्य होतं. ही फुले 1 लाखाहून अधिक रुपये फक्त फुलांना खर्च झाला असेल. मग महाराज दुसऱ्याच्या लेकी बाळींना का नावं ठेवता? दुसऱ्यांना का नावं ठेवता? दुसऱ्याच्या बायकांना म्हणता, बघा पहिल्या बायका डोक्यावरून पदर घेत होत्या, आत्ताच्या बायकांना पदर कुठे असतो हेच माहीत नाही, आणि आत्ताच्या हल्लीच्या पिढीला तर पदरच नाही असे म्हणून हाशा पिकवणारे महाराज, तुमची पत्नी तिचा पदर कुठे होता हे पाहिलं का कधी? आता प्रश्न असा, साधेपणाचे उपदेश करणारे महाराज स्वतःच या थाटात कसे गुंतले? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले.
इंदुरीकर महाराज ट्रेंडमध्ये आला. कोण म्हणाले हे शोभत नाही, तर काहीने म्हटलं पालक म्हणून आनंद व्यक्त करणं चुकीचं नाही. तर एक जण म्हणाला तू स्वतः कष्ट केलेले पैसे खर्च करून मुलीचा एवढा भव्य आणि राजेशाही सोहळा करत असशील तर आम्ही काय दुसऱ्याचं चोरून आणून करत होतो का? मग आम्हाला तू असं बोलायचं काय कारण होतं? एकीकडे टीका आणि तर दुसरीकडे पाठिंबा. कारण इंदुरीकर महाराज हे फक्त कीर्तनकार नाहीत, ते जनमानसांशी जोडलेला एक भावनिक चेहरा आहे. त्यांनी साखरपुड्यानिमित्त शेतकऱ्यांना 1,11,000 रुपयांची मदत केली. ही बाब मात्र अनेकांच्या नजरेतून सुटली. 1,11,000 रुपये त्यांनी मुख्यमंत्री निधीला अर्पण केले, जी शेतकऱ्यांसाठी निधी देते त्यांना. साधेपणाचं महत्त्व ते आजही सांगतात, पण आनंदाचा क्षण साजरा करणं त्यांनी लपवलं नाही. ते म्हणतात माझ्यावर आयुष्यभर सर्वांनी टीका टिप्पणीच केली आहे, म्हणून काय मी जीवन जगायचं सोडून दिलं आहे. मी कमवतो आणि मी घालवतो. तर काही लोकांचं म्हणणं आहे हो तुम्ही कमवता, पण ते धार्मिक गोष्टींना पुढं करून कमवता. तर काही जण म्हणतात की हो कमवतात, त्यांना अधिकार आहे तो त्यांना वापरण्याचा, परंतु त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जेवणात संस्कृती हवी, थाटात दिखावा नको, आणि म्हणूनच त्यांनी चायनीज नव्हे तर शुद्ध महाराष्ट्रीयन मेनू ठेवला. हा साखरपुडा होता थाटाचा, पण त्यामागं होती संस्कृतीची भावना. तुम्हाला काय वाटतं? समाज प्रबोधन आणि वैयक्तिक आनंद यात संतुलन राखता येतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.